नमस्कार, जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज मी कटाची येळवणीची आमटी बनवणार आहे। त्यासाठी इथे मी अर्धा किलो हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे। तिने बरोबर 2 वाटी डाळ भरते। तर आपल्याला काय करायचं आहे, डाळ पहिल्यांदा छान शिजवून घ्यायची आहे। इथे मी कुकरला डाळ शिजायला घालणार आहे। तर इथे मी डाळ ॲड करते। तर संपूर्ण अर्धा किलो डाळ ॲड केलेली आहे। यानंतर आपल्याला डाळ शिजण्यासाठी याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे। तर मी ज्या वाटीने डाळ घेतली होती त्याच वाटीने आता बरोबर पाणी ॲड करते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। तर इथे मी बरोबर त्याच वाटीने पाणी ॲड करत आहे। या वाटीने बरोबर 5 वाटी पाणी ॲड करणार आहे। पाणी भरपूर ॲड करायचं आहे। हरभरा डाळ शिजायला टाइम लागतो, त्याच्यासाठीही भरपूर पाणी लागतं। आणि आपल्याला कटाची आमटी बनवणार आहोत, येळवणीची आमटी बनवणार आहोत, त्यासाठीही आपल्याला पाणी लागणार आहे। त्यानंतर याच्यामध्ये मी पाव चमचा हळद ॲड करते। हळद ॲड केली म्हणजे पुरणाला छान कलर येतो। त्यामध्ये 2 चमचे तेल ॲड करते। तेल ॲड केलं म्हणजे डाळ एकदम मऊसूत शिजली जाते। बरोबर 2 चमचे तेल ॲड केलेलं आहे। तर इथे मी कुकरचं झाकण लावून कुकरच्या 5 शिट्ट्या करून घेते। कुकरच्या 5 शिट्ट्या झाल्या आहेत आणि कुकरची वाफही गेलेली आहे। तर इथे आपली डाळ छान शिजलेली आहे। तर इथे पाहू शकता अगदी मऊ डाळ शिजलेली आहे। इथे मी एक पुरणाची चाळण घेतलेली आहे आणि ती एका खोलगट पातेल्यावर ठेवलेली आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, ही डाळ गाळून घ्यायची आहे, म्हणजे याच्यातलं जे पाणी आहे ते खाली पातेल्यात पडतं। डाळ पूर्ण काढून घेतलेली आहे। तर अशा पद्धतीने हलवून याच्यातलं पूर्ण पाणी काढायचं आहे। याच्यातली थोडी डाळ आपण काढून येळवणीच्या आमटीसाठी ठेवायची आहे। याने येळवणीची आमटी आहे ती थोडीशी दाटसर होते। आणि हे जे खाली पाणी शिल्लक राहिलेलं आहे याची आपल्याला येळवणीची आमटी करायची आहे, कटाची आमटी करायची आहे। याच्यामध्ये डाळीची टेस्ट असते, त्याच्यामुळे येळवणीची आमटी असते ती टेस्टी होते। येळवणीची आमटी करण्यासाठी, कटाची आमटी करण्यासाठी आपण डाळ आणि पाणीही काढलेलं आहे। तर येळवणीची आमटी करण्यासाठी एक वाटण बनवायचं आहे। त्यासाठी इथे मी 2 कांदे घेतलेले आहेत आणि सुकं खोबरं घेतलेलं आहे। आपल्याला हे गॅसवरती भाजून घ्यायचं आहे। इथे मी अशा पद्धतीने ठेवते कांदा आणि खोबरं भाजण्यासाठी। अशा पद्धतीने खोबरं आणि कांदा भाजून घेतलं की मग येळवण्याच्या आमटीची टेस्ट कमालीची लागते। आणि जी आपण डाळ काढलेली आहे पुरणासाठी, त्याच्या आपण पुरणपोळ्या बनवणार आहे। पुरणपोळीची रेसिपी मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे।
ते थंड झालेलं आहे. आता आपल्याला हे चिरून घ्यायचं आहे. तर ह्याच्यावरचं कांद्याच्या वरची जी साल असते काळी ती काढायची आहे. म्हणजे आमटीमध्ये काळा असं दिसत नाही. केलेला कांदा आणि खोबरं आहे ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करायचं आहे. यानंतर याच्यामध्ये 10 लसूण पाकळ्या, यानंतर आपल्याला याच्यामध्ये कढीपत्ता स्वच्छ धुवून ॲड करायचा आहे. कढीपत्ता अशा वाटणमध्ये घातला की त्याची छान टेस्ट येते. जर तुम्ही कधी कढीपत्ता अशा प्रकारे घातला नसेल तर नक्की घालून बघा, खूप छान टेस्ट येते. यानंतर इथे मी अर्धा चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे. जर येळवणीची आमटी एकदम झणझणीत करायची असेल तर 1 चमचा तिखट घेतलं तरी चालेल. मी इथं मीडियम तिखट बनवत आहे. यानंतर याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा धने पूड टाकायची आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये पाव चमचा हळद, एकदम थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि आपल्याला हे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे. इथे आपलं वाटण तयार झालेलं आहे. या एका वाटणमध्येच आपण येळवणीची आमटी बनवणार आहोत. येळवणीची आमटी बनवण्यासाठी मी इथे गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे. कढई गरम झाली की याच्यामध्ये आपण तेल ॲड करायचं आहे. तर बरोबर 2 चमचे तेल ॲड करते याच्यामध्ये. अर्धा चमचा मोहरी, मोहरी चांगली फुलून द्यायची आहे. त्याचबरोबर अर्धा चमचा जिरे, जिरे हे आपल्याला चांगले परतून द्यायचे आहे. यानंतर आपल्याला याच्यामध्ये 10 ते 12 कढीपत्त्याची पाने ॲड करायची आहेत. आणि हे वाटण ॲड करायचं आहे. आता हे आपण कमी गॅसवरती थोडंसं परतून घ्यायचं आहे. 2 मिनिट कमी गॅसवरती परतायचं. वाटण अगदी खमंग तयार झालेलं आहे आणि वासही अगदी खमंग येत आहे. वाटण छान परतलेलं आहे. तर याच्यामध्ये अर्धा चमचा मिरची पावडर घालते. तर ही काश्मीरी मिरची पावडर आहे.
याने आमटीला चांगला कट येतो। आता ही मिरची पावडर थोडीशी परतून घ्यायची। मिरची पावडर परतली की याच्यामध्ये आपण बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर ॲड करायची आहे। कोथिंबीर ही आपण तेलामध्ये छान परतून घेणार आहोत। याने कोथिंबीरचा छान वास येतो। मसाले छान परतलेले आहेत। मसाल्यातून तेल वेगळं झालेलं आहे। तर मी या दुसऱ्या गॅसवरती काय केलेलं, जे आपण येळवणी काढलं होतं त्याच्यामध्ये एक तांब्या पाणी ओतलेलं आणि हे मी गरम केलेलं आहे आणि गरम केल्यानंतरच याच्यामध्ये ॲड करायचं आहे। यानंतर आपण जी डाळ काढली होती शिजलेली, तर ती डाळ आहे ती मॅश केलेली आहे मी आणि ती डाळ ही याच्यामध्ये ॲड करते। याने काय होतं, आमटी आहे ती थोडीशी दाटसर होते। आता आपण गॅसची फ्लेम आहे ती फुल करायची आणि आमटीची एक उकळी काढून घ्यायची आहे। इथे बघू शकता आमटी छान उकळायला लागलेली आहे। आता गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि आपल्याला ही आमटी कमीत कमी 10 मिनिट एकदम लो गॅसवरती उकळून घ्यायची आहे। मिनिट झाले आहेत आणि आपली आमटी आहे ती खूप छान उकळलेली आहे। आमटीचा खूप छान वास येत आहे, अगदी घरभर वास सुटलेला आहे। येळवणीची आमटी असते ती जास्त घट्ट नसते, अशाच पद्धतीची कन्सिस्टन्सी असते। इथे बघू शकता ही येळवणीची आमटी आपण पांढऱ्या भाताबरोबर सर्व करत असतो किंवा मग पुरणपोळी बरोबर पण छान लागते। स्पेशली मला तर पुरणपोळी बरोबर ही आमटी खायला खूप आवडते। जर तुम्ही कधी ट्राय केली नसेल तर एकदा ट्राय करून पहा, खूप छान लागते पुरणपोळी बरोबर ही आमटी खाण्यासाठी। आता गॅस बंद करायचा आहे। इथे पाहू शकता गॅस बंद केल्यानंतर एक 5 मिनिटांनी कटाची आमटी किती छान तयार झालेली आहे। कट अगदी छान दिसत आहे। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद। पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपी बरोबर, तोपर्यंत नमस्कार।